तर युद्धामुळे महागाईचा फटका बसतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे। दर 195.5 रुपयांनी वाढले आहेत। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कुठेही बदल नाहीये। रात्री 12 वाजल्यापासून सिलेंडरची नवी दरवाढ लागू असेल। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत। दिल्लीमध्ये प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरून 160 रुपयांवरती, तर प्रीमियम डिझेल 91.49 रुपयांवरून 92.99 रुपये प्रति लिटर। जेट फ्यूच्या किमतीत दुपटाहून अधिक वाढलेल्या आहेत, तर जेट इंधन 2 लाख रुपयांच्या पार झालंय। दिल्लीमध्ये एटीएफची किंमत आता 96,638 रुपयांवरून 2,07,000 रुपये प्रति किलो लिटरवर झालेली आहे। नागपूरमध्ये ऑटो एलपीजी गॅस दरामध्ये 15 रुपयांची वाढ। सध्या नागपूरमध्ये ऑटो एलपीजी दर 135 रुपयांवर। शहरातील 80% एलपीजी पंप बंद आहेत। लातूरमध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे। गॅस तुटवड्याचा ऑटो चालकांना फटका बसल्यानंतर दरवाढीचा निर्णय। लातूरमध्ये रिक्षाचा प्रवास आता टप्प्यानुसार 5 ते 10 रुपयांनी महागला। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण। ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती 4.7% घसरल्या। ब्रेंट क्रूड ऑइल 99 ते $104 प्रति बॅरलच्या आसपास पोहोचले। इराण इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या। मुंबई गोवा महामार्गावरील हिंदी फलक आणि धोकादायक वाहतूक या दुहेरी मुद्द्यांवर मनसे आक्रमक झाली आहे। रायगडमधील तरणखोप बायपास वडखळ फाटा परिसरातील हिंदी सूचना फलकाविरोधात मनसेनं निषेध व्यक्त केलाय। आखाती प्रदेशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंबरनाथमधील स्थानिक उद्योगांना फटका बसलाय। आनंदनगर एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांचं उत्पादन निम्म्यावर पोहोचलेलं आहे। आखाती युद्धामुळे उद्योजक संकटात सापडले आहेत, तर सरकारकडून मदतीची त्यांना अपेक्षा आहे। अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमा संघटनेकडून जिल्हा उद्योग केंद्रास निवेदन देण्यात आलंय। मालवाहतूक बंद असल्यानं सरकारनं काही सवलती देण्याचं आवाहन करण्यात आलंय।